एक अत्यंत मनाला हादरवून सोडणारी घटना समोर आली आहे। ही धक्कादायक घटना मुंबई येथून समोर आली आहे। काजल अवधूत सलते वय 30 वर्ष, राहणार भेंडवडे असे या महिलेचं नाव आहे। काही दिवसांपूर्वीच या महिलेचा विवाह झाला होता। त्यानंतर त्यांना गोंडासासा चिमुकला सुद्धा झाला होता। त्या चिमुकल्याचे प्रियांश असे नाव होते। प्रियांश अवघा 2 वर्षांचा होता। मात्र चिमुकल्याने हे जग बघण्याआधीच या विवाहितेने अत्यंत धक्कादायक पाऊल उचललं। रात्री 10:30च्या सुमारास घरात कोणीही नव्हते, तेव्हा काजल आणि तिचा मुलगा झोपले होते। भेंडवडे येथे रात्री दत्त जयंती निमित्त गावात सोंगी भजन होते। सोंगी भजन पाहण्यासाठी अवधूत सलगे यांच्या घरातील सर्व मंडळी गेली होती। घरात कोणीच नाहीये याची संधी साधत काजल हिने प्रियांशला सोबत घेतले आणि पांडुरंग धुमाळ यांच्या शेतातील विहिरीजवळ त्या धावत गेल्या। मध्यरात्री त्यांनी आपल्या बाळाला आपल्या पदराला बांधले आणि त्यानंतर अत्यंत धक्कादायक असं पाऊल उचललं। त्यांनी आपल्या बाळाला पदराला बांधून विहिरीत उडी घेतली आणि आपली जीवनयात्रा कायमची संपवली। काजल हिला तिच्या सासरचे लोक सतत त्रास देत होते। शारीरिक आणि मानसिक त्रासाला कंटाळून काजल हिने आत्महत्या केल्याचं तिच्या माहेरच्यांनी म्हटलं आहे। अत्यंत मनाला चटका लावणारी अशी ही घटना आहे। यामध्ये त्या चिमुकल्याचा काही दोष नसताना त्याला आपला जीव गमवावा लागला। कितीही काही झालं तरी कोणीही रागाच्या भरात असं टोकाचं पाऊल अजिबात उचलू नका। तुमची एक चूक ही तुमच्या व इतरांच्याही जीवावर बेतू शकते व कधीही खचून जाऊन आत्महत्येचा विचार करू नका, कारण आत्महत्या करणं हा शेवटचा पर्याय कधीही नसतो। त्यामुळे काळजी घ्या व सुरक्षित राहा व ही बातमी जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा। तुमचा एक शेअर हा एखाद्याचा जीव वाचवू शकतो, त्यामुळे बातमीला नक्की शेअर करा व अशाच महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। बातम्या गोळा करायला खूप मेहनत लागते, त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बातमीला लाईक आणि शेअर करायला विसरू नका।